गरमीमध्ये पोटाला थंडावा देणारी चमचमीत आंबट तिखट अशी तडका दही, म्हणजे कच्च्या दहीवर मस्त चरचरीत तडका द्यायचा. चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा राईसबरोबर तुम्ही आस्वाद घेऊ शकता किंवा चटणी म्हणून स्टार्टरबरोबरही खाऊ शकता. त्याच्यासाठी साधारण 2 कप दही घेतलं आहे घट्टवालं. मला राईसबरोबर खायचं होतं म्हणून थोडंसं पाणी ॲड केलं आहे. खूप घट्ट राईसबरोबर तेवढी मजा येणार नाही. 1 डाऊल पाणी ॲड केलं आहे, जास्त नाही. आणि दही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ, साधं मीठ किंवा काळं मीठ चवीनुसार. मी काळं मीठ थोडं वापरलं आहे. त्याने चव अप्रतिम येते, प्लस ते पचायलाही हलकं होतं. त्याच्यानंतर जिरा पावडर, घरी भुनलेला जिरा तव्यामध्ये रोस्ट करून त्याची मिक्सरला पावडर केली. कढीपत्ता फोडणीत घालणार आहोत, कोथिंबीर भरपूर त्याच्यात अगोदर घालून घेते आणि त्याच्यानंतर वरनं एक फोडणी बनवणार चरचरीत अशी. तूप वापरलं त्या फोडणीसाठी 1 चमचा, 1-1.5 चमचा तूप वापरा. तुपाच्या फोडणीने अरोमा तर येतो आणि चमचमीत अशी छान चव येते. राई जिरं पाव चमचा, मेथी दाणे पाव चमचा, हे सगळं तुम्ही आवडीनुसार कमी जास्त. लसूण बारीक चिरलेला साधारण 1 कांदा, लाल हिरव्या मिरच्या 3, मला थोडं तिखट हवं म्हणून 3 वापरले, तुम्ही 2ही वापरू शकता. संकेश्वरी 1 मिरची फोडणीत चांगली चरचरायची. कढीपत्ता भरपूर फोडणीमध्ये चांगला, त्याला ही फोडणी चांगली अशी ना कच्चेपणा अजिबात राहिला नाही पाहिजे, चरचरीत झाली पाहिजे. काळ्या मिऱ्या 5-6 फोडणीमध्ये. काळ्या मिऱ्या लास्टला टाकायच्या, नाहीतर मग त्या तडतडतात आणि उडतात. हिंग पाव चमचा, हिंग याच्यात थोडा जास्त घाला, हिंगाची चव अप्रतिम लागते. त्याच्यानंतर थोडंसं मीठ घातलं साधंवालं फोडणीला चव येण्यासाठी. कोथिंबीर त्याच्यातच परता, आहा अप्रतिम सुगंध. आणि आता ही वरनं फक्त घालायची आहे, बस आपली तयार आहे फोडणीचं दही. राईसबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा चटणी म्हणून सुद्धा आस्वाद घेऊ शकता. वरून गार्निशिंग कोथिंबीर अजून हवी तर ॲड करा. थोडंसं कढईमध्ये ज्या फोडणी दिली त्यात पाणी घालून मी ॲड केलं.